हे ईव्हीएम मशीन कसं आलं? गोपीचंद पडळकर निवडून आलं. आता हे असं चाललंय काय? तुम्हाला ह्यांना बॅलेट पेपर का पाहिजे माहिती आहे का? बॅलेट पेपरवर मतदान झालं, पोलिंग बूथवर टप्पा हीच मारती ती. तुम्ही म्हणणार कस काय? माझ्याकडे चितार येत आहे. राजेश खन्ना मतदान करतोय आणि त्याला सपोर्ट कोण करतंय? राजीव गांधी आणि सोनिया गांधी. आता या मशीनला सपोर्ट करायला येत नाही, बरोबर आहे? खटक्यावर बॉट, जाग्यावर पलटी. आणि बॅलेट पेपरवर मतदान झालं की काय होतं? 2-4 मतांना हरायला लागलं की मग 2-4 बॅलेट पेपर तोंडात घालायला येते ती, गिळायला येते ती. आता एवढं मोठं मशीन गिळायचं कसं? बरोबर आहे? काय पेपर फाडायला येते ती, काय खिशात घातलं आणि आपल्या एखाद्यानं ऑब्जेक्शन घेतलं, ह्यानं खिशात घातलं तर गडी पळून जातो या. म्हणून यांना बॅलेट पेपरवर पाहिजे आहे, दुसरं कारण काही नाही. आणि पवार साहेबांना झोप लागना. 60-70 वर्ष सत्ता भोगली, माणूस शांततेनं झोपला पाहिजे हो का नाही? इथं आता आमचं काका बसलंय, दाढी पिकली या. पिकले का नाही? तुम्ही काय म्हणता? प्रपंच लेकरांचा. आता मी निवांत, पण ही गडी म्हणताय का? हे लेकरा बाळाचा प्रपंच म्हणायलाच तयार नाही. ह्यांना सवय लागली या सत्ता, माग पुढं पोलीस गाड्या, ह्यांना सवय लागली या अधिकाऱ्यांना तंबी द्यायची सवय लागली. आणि पहिल्यांदा देवाभाऊ नावाचा बाप या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला. नाहीतर तुमच्या लक्षात आलं का? हे कुणाला बोलू देत नाहीत. कोण ह्यांच्या विरोधात बोलला? रामभाऊ तुम्ही आता आलाय मैदानात. आम्ही 40 वर्ष झालं ह्यांच्या समोरच आहे. रामभाऊ एखादा डाव जर पवार साहेबांना टाकला तर काय म्हणतात? पैलवानानं लंगोटा घातला, पैलवानानं ढाकव घेतलं. पवार साहेबांनी आता नवा डाव काढला, लंगोटा आमच्या बानं घातला. यांच्या हातात बी कवा लंगोटा नव्हता, पण दरबारातले हुजरे साहेबांनी नवा डाव काढला. अरे गेली 40 वर्ष आम्ही यांचा डाव बघत होतो, पण देवाभाऊ नावाचा वस्ताद या महाराष्ट्राच्या मातीत आला आणि बारामतीचा तो पैलवान नव्हता, तो दे भोपळा होता. कुठला पैलवान आलाय? अरे नवं तंत्रज्ञान तुम्ही आणलं. ईव्हीएम मशीन कुणी आणलं? काँग्रेसनं आणलं 2004 ला. त्यावर तुम्ही निवडणुका लढवल्या. केंद्रामध्ये 10 वर्ष सत्ता तुम्ही भोगली, राज्यात 10 वर्ष सत्ता तुम्ही भोगली. आणि आता म्हणायला लागले ईव्हीएम मशीन गडबड करतया. मग तुमची पोरगी निवडून लाखानं आली तवा ईव्हीएम मशीन चांगलं. रोहित पवार गेल्या वेळी निवडून आलं, ईव्हीएम मशीन चांगलं. गेल्या वेळी 2019 ला तुम्ही सगळे निवडून आला. उद्धव ठाकरेला बिचाराला कळलं नाही, ते मातोश्रीतच बसून होतं, त्याला माहीतच नाही बाहेर काय चाललाय खेळ. त्याला दाखवलं गाजार मुख्यमंत्री पदाचं, ते बी गेलं. आपल्या गावाकडे नाही का शेळीच्या पुढं मुगार धरल्यावर शेळी पळत सुटती, ते पळालं. पवार साहेब हुशार, त्याला माहित होतं ह्यो गडी आजारी आहे आणि त्यात आला करुणा.
पवारानं त्याला सांगितलं तू बाहेर पडशील तर तुझं सगळंच जाईल, पैसा अडका, तू बघत गप ते जपून बस, तुला लागल तेवढं पोच करतो. त्याला केलं चिल्लर पोच आणि पोत्यात नोटा हाणल्याही नाही. ते फसलं, ते बिचारा बाहेरच निघालं नाही. मग उद्धव ठाकरे कशावर निवडून आलं तर त्याचं गडी ईएम वर ते चाललं, काँग्रेसचं ईएमचं गडी चाललं, सरकार बनवलं ते चाललं, लोकसभेला तुम्ही निवडून आला ते चाललं. त्यावेळी काय म्हणले, महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलेलं आहे की हे सरकार घालवायचं म्हणून मतं दिली. तेव्हा सुद्धा फेक नेरेटिव्ह तुम्ही पसरला.